नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत मणिपूर चक्राची माहिती. मणिपूर चक्र जे छातीच्या खाली आणि नाभीच्या वरच्या बाजूला असतं. या चक्राच्या नियंत्रणाखाली असणारे अवयव: पोट, यकृत, प्लीहा, पित्ताशय, स्वादुपिंड, लहान आतडं आणि डायफ्रॅम. मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या अवयवांमध्ये साठलेल्या नकारात्मक भावना. पोट: मनातली इच्छा पूर्ण करता येत नसल्यामुळे स्वतःवरती वाटणारा अविश्वास, आजूबाजूच्या नावडत्या परिस्थितीमुळे निर्माण होणारी निराशा, दुःख, मनाविरुद्ध वागायला लागत असल्यामुळे जाणवणारी खंत आणि उदासीनता. यकृत: स्वतःच्या क्षमतेवर वाटणारा अविश्वास, भविष्यकाळाविषयी वाटणारी चिंता, स्वतःच्या आयुष्याबद्दल येणाऱ्या शंका. प्लीहा आणि पित्ताशय. प्लीहा: स्वतःच्या क्षमतेबद्दल वाटणारी शंका, स्वतःवरचा अविश्वास, इतरांवर अवलंबून राहण्याची वृत्ती, निराशा, अभाव. पित्ताशय: स्वतःविषयी कमीपणाची भावना, निर्णय घेण्याची वाटणारी भीती, स्वतःविषयीचा राग, दडपण. स्वादुपिंड: नातेसंबंधातील तणावांमुळे असलेला कडवटपणा, निराशा, आपल्याला कोणीतरी नावं ठेवेल का ह्याची चिंता, स्वतःविषयी असणारी कमीपणाची भावना, बदनामीची वाटणारी भीती. लहान आतड: स्वतःबद्दल, स्वतःच्या क्षमतेबद्दल वाटणारा अविश्वास, आजूबाजूची परिस्थिती स्वीकारता न आल्यामुळे जाणवणारी निराशा, स्वतःविषयी मनामध्ये असणारी कमीपणाची भावना, आत्मनिंदा करण्याची वृत्ती, स्वतःला दोष देण्याची वृत्ती. डायफ्राम: जीव गुदमरल्यासारखं वाटल्यामुळे येणारं दडपण, कुठल्या तरी कारणाने लागलेली हुरहुर, स्वतःविषयी असणारी निराशा, आयुष्याविषयी वाटणारी भीती. मणिपूर चक्राची ऊर्जा असंतुलित असेल तर होणारे आजार: दुखी, गॅसेस, आम्लपित्त, अल्सर, अपचन, लिव्हर किंवा पित्ताशयाचे विकार, डायबिटीस, पोटामध्ये जळजळ जाणवणं, थकवा आणि शरीरामध्ये उष्णता जाणवणं. मणिपूर चक्राची माहिती आपण आज बघितलेली आहे. उद्या आपण जाणून घेणार आहोत अनाहत या चक्राविषयी. वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर आम्ही 22 सप्टेंबरला एक मेडिटेशन टाकलेलं आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्याकरता ते मेडिटेशन तुम्हाला मदत करेल. तर ते नियमाने नक्की ऐका. स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याकरता मनाच्या ताणाचं नियोजन करा, व्यवस्थापन करा. भेटूया उद्या अनाहत चक्राविषयी जाणून घेण्याकरता. धन्यवाद.